आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. कर्जाचा डोंगर आणि करपलेली पिके पाहून जेव्हा बळीराजा हतबल होतो तेव्हा तो व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी थेट रस्त्यावर उतरतो. चंद्रपूरच्या राजुऱ्यात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने थेट बैलावर स्वार होऊन तहसील कार्यालय गाठत सरकारच्या सुलतानी कारभाराविरुद्ध बंड पुकारले आहे. आंदोलन, मोर्चे आणि कागदी निवेदने देऊन थकलेला बळीराजा जेव्हा हतबल होतो तेव्हा तो प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी थेट रस्त्यावर उतरतो. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात आज अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली, जिथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने थेट आपल्या बैलावर स्वार होत तहसील कार्यालयात प्रवेश केला. अपुऱ्या पावसामुळे पिके डोळ्यादेखत करपून गेली, उत्पादनाचा खर्च वाढलाय आणि डोक्यावर पीक कर्जाचा डोंगर उभा आहे. या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी आता सावकारी पाश किंवा बँकांच्या तगाद्यामुळे टोकाचा विचार करू लागला. ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या याच बैलाच्या माध्यमातून या शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आर्तहाक देत संपूर्ण प्रशासनाला हादरवून सोडलं. हे केवळ एक अनोखे आंदोलन नाही, तर ती एक हतबल बापाची आणि संकटात सापडलेल्या बळीराजाची आपल्या जगण्याच्या हक्कासाठी चाललेली शेवटची धडपड आहे, ज्यावर आता सरकारने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.